पंकज चौधरी. मी रॅकॉल्ट ॲग्रीटेक इंडिया कंपनीचं पुण्याचं काम बघतो. आज आपण आलेलो आहे मावळ तालुक्यामध्ये. पुणे जिल्ह्यात फ्लोरिकल्चरचं हब ज्याला म्हणतात त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत. कर्णजविरे म्हणून गाव आहेत. आपल्यासोबत प्रांजल रोजेसचे मालक आहेत. त्यांचं 2.5 एकर गुलाब हे पीक आहे. डच रोजेस मध्ये काम करतात. एक्सपोर्ट सुद्धा यावर्षी मोठ्या प्रमाणात केलेला आहे. तर रॅकॉल्ट ॲग्रीटेकचे जे प्रोडक्ट ते वापरतात याबद्दल त्यांना काय वाटतं, त्यांचा अभिप्राय आपण जाणून घेऊयात. सर, आधी आपली ओळख करून द्या. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी जालिंदर पाटील. माझे 2 ते 2.5 एकर मध्ये गुलाबाचं प्रोडक्शन आहे. साधारणतः आम्ही 7 ते 8 वर्षापासून रॅकॉल्ट ॲग्रीटेकचे सर्व प्रोडक्ट वापरतोय. त्याच्यामध्ये आम्हाला बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा खूप उत्तम असे रिझल्ट मिळतात. त्याच्यामध्ये मलकीच्या बाबतीत सांगायचं म्हणल्यावर आम्ही त्याला ब्लॅक स्पॉटसाठी, बॉटरायटिससाठी आणि पावडरीसाठी ते वापरत असतो. त्याचा डोस साधारणतः आम्ही 0.6 किंवा 100 लिटर पाण्यासाठी 60 ml या प्रमाणात फवारणी करतो. आणि तरी ते मारल्यानंतर साधारणतः आम्हाला 10 ते 15 दिवसाचा बऱ्यापैकी म्हणजे कव्हरेज म्हणता येईल किंवा रिझल्ट येतो. त्याच्यानंतर तसेच एफी आम्ही फर्टिगेशन मधून देत असतो. एपी 6% EDDH त्याचा आम्हाला पण उत्तम प्रमाणे रिझल्ट आहेच फर्टिगेशन मध्ये. त्याच्यामध्ये कलर व्हरायट्यांमध्ये एकदम चांगला कलर येतो किंवा असं डिफिशियन्सी वगैरे फिशची आहे ती जाणवत नाही. साधारणतः आम्ही त्याला 7 ते 8 वर्षापासून वापरतच आहे. कुठेही असं फिशची डिफिशियन्सी वगैरे वाटत नाही. दुसरं म्हणजे त्याचा सोलेबिलिटी पण खूप चांगली आहे. आणि इतर कंपन्या सुरुवातीला, आता कुठल्याच कंपनीचं आपण नाव घेत नाही, पण आधी वापरायचो आम्ही. साधारणतः 15 वर्ष आधी वापरायचो किंवा 10 वर्ष आधी. पण त्यांच्यापेक्षा ना खूप चांगली सोलेबिलिटी आहे. 100% सोलेबिलिटी आहे आणि त्याचे रिझल्ट पण चांगले आहेत. तसेच मिक्स मायक्रोन्यूट्रन आहेत, ते सुद्धा आम्ही फर्टिगेशन मध्ये वापरतो. साधारणतः 200 ते 250 ग्रॅम वापरतो आम्ही फर्टिगेशन मध्ये पर डे किंवा ज्या पद्धतीने आपण फर्टिगेशन करतो त्यानुसार पण 200 ते 250 ग्रॅम आम्ही देत असतो. त्याच्यामुळे आम्हाला काय होतंय, क्रॉपचा अपटेक असन किंवा स्टेम लेंथ, एकंदरीत जेवढे झाडाला जे लागणारे आहेत न्यूट्रिशनचा, कुठेही आम्हाला कमी दिसत नाही. असे मायक्रोन्यूट्रियनची जी डिफिशियन्सी असते ती कुठेही दिसून येत नाही. त्याच्यामुळं स्टेम लेंथ, स्टेम थिकनेस, बड साईज असे आम्हाला कुठलेही प्रॉब्लेम येत नाही. तसेच तुमचं सिलिकॉन आहे, न्यूट्रिबिल सिलिकॉन आहे, ते सुद्धा आम्ही वापरतोच. साधारणतः 7-8 वर्षापासून ते सुद्धा वापरतोय. त्याच्या वापरामुळे काय झालं की क्रॉप मध्ये एकंदरीत स्ट्रेंथ येते, म्हणजे काटकपणा येतो, जेणेकरून जे सकिंग पेस्ट किंवा फंगल डिसेसचा प्रादुर्भाव खूप कमी होतो. कारण पानांमध्ये रफनेस येतो. पानांचे जे हे असते लेअर असतो त्याच्यामध्ये ना एक थिकनेस, म्हणजे एकंदरीत पानं जाड होतात. म्हणून जे सकिंग पेस्ट असतो त्याचा पण प्रादुर्भाव कमी होतो आणि फंगल डिसेसचा प्रादुर्भाव सुद्धा हा कमी होतो. आणि लिफ शायनिंग पण वाढते, पानांची साईज मोठी होते आणि आपटेकला पण मदत होते. जसं पावसाळ्यात पण असं आपटेकला मदत होते. उन्हाळ्यात पण पान जाड झाल्यामुळे ते शॉक बसत नाही. तर त्याचा आम्ही साधारणतः 1.5 ते 2 लिटर आम्ही ड्रीप मधून देतो. आणि वरून सुद्धा क्वांटिटी काय असेल क्रॉपची ते 1 ते 1.5 ml ने आम्ही स्प्रे करतो. मिक्स मध्ये आम्ही हे टाकतो ना, मिक्स मायक्रोन्यूट्रियन जे आहेत, हे न्यूट्रिबिल मिक्स मायक्रोन्यूट्रियन जे आहेत ते सुद्धा मिक्स करून आम्ही मारतो त्याच्यात, जेणेकरून आम्हाला म्हणजे असं पानांची लिप शायनिंग असेल, कुठे डिफिशियन्सी वगैरे सगळी भरून निघते. आणि स्प्रेविल आहे, स्प्रेविल सुद्धा साधारणतः आम्ही 90% स्प्रे मध्ये 0.3 किंवा 100 लिटरला 30 ml या प्रमाणात स्प्रेडर म्हणून वापरत असतो स्प्रेविल. ते सुद्धा साधारणतः 5 ते 6 वर्षापासून वापरतोच आहे आम्ही. बोरॉन एक आहे, बोरॉन सुद्धा आम्ही फर्टिगेशन मधून पण देतो आणि याच्यामधून पण देतो, स्प्रे मधून पण देतो. तर जसं क्रॉपच्या स्टेज असतील त्या पद्धतीने आम्ही बोरॉन सुद्धा वापरत असतो. बोरॉन हे साधारणतः आम्ही 180 ग्रॅम, 100 किंवा 150 ग्रॅम या पद्धतीने आम्ही ड्रिप मधून वापरत असतो डेली. आणि स्प्रेला वापरलेला आहे कधी? स्प्रेला वापरतो आम्ही 1 ग्रॅमने. स्प्रेला वापरल्यामुळे काय फरक पडला पिकावरती? जिथं आपल्याला असं वाटतं की समजा ओपनिंग वगैरे चांगली होते
बरं. हा, आणि जसं काही ठिकाणी असं एकंदरीत सगळ्या बोरॉन जर वापरलं तर सगळ्यांना माहितीच असते की अपटेकसाठी एकमेकांना न्यूट्रिशन जे असते ते पूरक असतात. कॅल्शियमला कॅल्शियमला अपटेक करण्यासाठी किंवा पण ओपनिंग असन अजून म्हणजे सगळ्या न्यूट्रिशनला सपोर्ट करते म्हणून आम्ही वरून बोरॉन घेत असतो. याच्या व्यतिरिक्त अजून कोणते प्रोडक्ट वापरलेले आहेत? त्याच्यामध्ये साधारणतः आम्ही अजून डिफायर वापरतो. डिफायर सुद्धा सकिंग पेस्ट साठी खूप चांगलं प्रोडक्ट आहे. त्याच्यानंतर मायक्रोसिल्ड आहे. मायक्रोसिल्ड आम्ही डाउनीसाठी आणि पावडरीसाठी पण वापरतो. तसेच फिमिगेशन साठी ड्रिप मधून पण देत असतो आम्ही मायक्रोसिल्ड. आणि पोस्ट हार्वेस्ट मध्ये पण मी तरी वापरतो थोडं 2 ते 5 ml आम्ही पोस्ट हार्वेस्ट मध्ये ना किंवा याच्यामध्ये बंच ठेवतो त्याच्यामध्ये ना त्या पाण्यामध्ये टाकतो आम्ही. त्याचा काय फरक पडतो? स्टेम जे असतात जर आम्हाला ना होल्ड करायचं असेल 4 ते 5 दिवस बंच, तर त्यावेळेस आहे ना स्टेम काळे पडत नाही. आणि एकंदरीत ज्या स्टेम असतात ते पाणी ओढतात म्हणजे मदत होते. या पद्धतीने आम्ही आणि रॅकोटा ॲग्रोटेकचे जेवढेही काही प्रोडक्ट आहेत खूप छान आहेत, चांगले आहेत. आणि त्या बाबतीत आम्हाला असं म्हणजे खूप आम्ही समाधानी आहेत ते प्रोडक्ट वापरल्यामुळे. आपला फायदा झाला आमच्या प्रोडक्टमुळे. बरं, आपण शेतकऱ्यांना काय सांगणार, वापरायचे का नाही वापरायचे? नाही, खूप प्रोडक्ट चांगले आहेत, सगळ्या शेतकऱ्यांनी वापरावे. याच्यामध्ये तुम्हालाही कुठल्याही पद्धतीने असं म्हणजे नाही का रिझल्ट नाही ते बऱ्याचशा मार्केटमध्ये कंपन्या असतात ते सांगणार वेगळं येते वेगळं. पण आम्ही प्रत्यक्षात सगळं डायल्युशन पासून तर क्रॉप मध्ये जे काय त्याचे इफेक्ट आहेत ते सगळे आम्ही प्रॅक्टिकली बघितलेले आहेत. सगळ्याच प्रॉडक्टचं असं कुठलंच नाही की याच्यामुळे रिझल्ट कमी आला किंवा आम्हाला नुकसान झालं असं काही नाही. की आम्हाला बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा की जवळजवळ 90% आम्हाला 90-100% जरी म्हटलं काही हरकत नाही. बरोबर. अजून आमच्या 2 ग्रेड आलेले आहे मार्केटमध्ये, 10-52-10 विथ ट्रेस एलिमेंट आणि 0946 विथ ट्रेस एलिमेंट. वापरून बघा. आपण आधी डेमो घेऊ, डेमो घेतल्यानंतर आपले रिझल्ट सांगा, नंतर आपण पुढे जाऊ. आपला मोबाईल नंबर सांगा सर. माझा मोबाईल नंबर आहे 8975897190. धन्यवाद सर. धन्यवाद.